अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे माझे केशवा केशवा आ
धन्यवाद, खूप खूप आभार. त्यामुळे इथे कर्म फेडावंच लागतं प्रत्येकाला. पूर्वी चालायचं की मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. या जन्मात केलं किंबहुना सकाळी एखाद्याचं वाईट केलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत फेडावं लागतं. म्हणून कुणाबद्दल वाईट चिंतू नका. वाईट जरी चिंतिलं तरी त्याची नोंद तुमच्या कर्मामध्ये होते. म्हणून प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारली होती. कारण तो मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी जी काही कर्म केलेली होती. आणि तारुण्यात श्रावण बाळाला मारलेला बाण, त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकुलता एक मुलगा श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवळणं प्रभू रामाच्या बापाला दशरथ राजाला मरणाच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा दिसत होतं. म्हणून त्याने दशरथ राजाने मोठ्याने किंकाळी मारली. दशरथ राजाला ते चुकलं नाही. कर्म ते आपल्यासारखं. आपण तर माणूस आहोत म्हणून प्रत्येकाने विचार करायचे. बरोबर ना? ठीक आहे. कुमारी असं ठेवायचं की समाजात आपले आई वडील जर फिरायला लागले तर त्यांची मान शर्मेने कुठेतरी खाली जाता कामा नये याचं भान ठेवलं पाहिजे. तर आपण हे भजन करून हे मेसेज देऊन उपयोग आहे. नाहीतर नुसतंच भजन केलं आणि गेलो मी तर सांगून उपयोग नाही. म्हणून आपले आई वडील आपल्या देवासारखे आहेत. आपल्यासाठी किती कामाड कष्ट करतात. आपले आई वडील गेल्यानंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते. लक्षात घ्या. जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही. आज कॉलेजला जाणारा मुलगा जर बापाने 4-2 गोष्टी सांगायला गेला, अरे बाप चुकीचाही असेल परंतु बापाच्या अंगावर जाऊ नका. त्या बापाला सांगतात तुमचे दिवस आता गेले, आता आमचे दिवस येले. ही सांगणारी मुलं सुद्धा आपण ऐकलंय. बरोबर ना? त्यामुळे आपल्या आई वडिलांचं भान ठेवा. रूपावलीला सुरुवात करतोय. रूप दावी खारे आता, रूप दावी खारे
आता सहस्र मुखाच्या सकळी कांते समाधान सकळी कांते समाधान नाही देखील आवाज नाही देखील आवाज पद्मगदा गरुडा सहित पहिलं तुम्ही शब्द माये सांगता पहिलं तुम्ही
धन्यवाद. खूप खूप आभार.